नमस्कार. आज आपण आलो आहे हापसी महल पाहण्यासाठी. गाव हापूसबाग, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे या ठिकाणी असणारा हा हापूसबागमधील मलिक अंबर वाडा म्हणजेच हापसी महल पाहण्यासाठी आलो आहे. अतिशय सुंदर आणि भव्य वास्तू ही आहे. 2 मजली ही बिल्डिंग आहे. तर चला आता आपण पाहू हापसी महल. पाहू शकतोय खूपच एकदम आता या ठिकाणी याला पर्यटनाचं या दृष्टीने व्यवस्थित बनवण्यात आले आहे. प्रति व्यक्ती 40 रुपये तिकीट आहे. हा वाडा पूर्ण पाहू शकतो व लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आहे. गार्डन आहे, पाहू शकतो. सर्व आपणाला या ठिकाणी पाहायला भेटते अशा ऐतिहासिक वाड्यामध्ये. आपण हापसी महलला जाण्याच्या अगोदर या ठिकाणी अशा वास्तू पाहायला भेटत आहेत. भगवा झेंडा आपला डोलाने फडकतो इथं आणि या ठिकाणी अशी इथं माहिती देण्यात आली आहे. ही जरूर वाचावी. अनेक वास्तू इथं अशा. तर चला पाहून घेऊ आपण आता हापसी महल. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहायला भेटत आहेत. 10 ते 6 वेळ आहे या ठिकाणी आणि प्रवेशद्वार बनवण्यात आले आहे. सुंदर असं प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आपल्याला आत जायचं आहे. अशा वास्तूमधून आपण आत आलो आहे. सुंदर असं या ठिकाणी कलाकृती. या ठिकाणी असा हा वाडा. इथं तोफ पाहायला भेटत आहे प्राचीन ठेवण्याची. हापसी महल, जुन्नर, हापूसगाव. दोन्ही बाजूला 2 तोफा या ठिकाणी ठेवलेल्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. एक हा दरवाजा असावा प्राचीन. सुंदर असा पायरी मार्ग आहे. या ठिकाणी मुख्य दरवाजा असणार. पण आता आतमध्ये जाऊन पूर्ण वास्तू पाहू. सुंदर या ठिकाणी सध्या रिनोव्हेशनचं काम केलं आहे. हापसी महल वर सुद्धा जाण्यासाठी रस्ता आहे व्यवस्थित. या ठिकाणी खूपच सुंदर. याच्या पायरी मार्गाने आपण वर येतो. पाहू शकते असं इथे सुंदर नक्षीकाम. याही बाजूने आपण येऊ शकतो. पूर्ण वाडा पाहू आपण आता. महल इतक्या वर्षानंतर सुद्धा जसं आहे तसंच या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला. हापसी महल, जुन्नर. या ठिकाणी बघू शकतो. ठिकाणी आहे.
आपणाला या वास्तूमध्ये या ठिकाणी एक तोफ पाहायला भेटत आहे, सुंदर अशी तोफ. आणि वर पाहिलं तर याचं नक्षीकाम आहे. जुन्नर शहरामध्ये आल्यानंतर ही वास्तू आपण न चुकता पाहावे अशीच आहे. या ऐतिहासिक वास्तूला येण्यासाठी प्रति व्यक्ती 40 रुपये तिकीट आहे. तिकीट काढून आपण ही वास्तू पाहण्यासाठी येऊ शकतो. या ठिकाणी एक तोफ आहे व या तोफेचा सर्व हा रणगाडा ही ती प्राचीन आहे. त्याही बाजूला आपणाला एक तोफ पाहायला भेटते. तसेच बाहेरच्या बाजूसुद्धा आहे. चला खूप इकडे वास्तू याही ठिकाणी पूर्वी दरवाजा असावा. ही दरवाजाची भिंत दिसते. हा वाड्याची पाठीमागील या वाड्याची पाठीमागून जर वास्तू पाहिली ही अशी पाहण्यास भेटत आहे. भव्य दिव्य आणि सुंदर अशी वास्तू ही मागच्या बाजूने पाहायला भेटत आहे. आणि त्यावेळेस हा एक तलाव आहे आणि त्याला असं सुंदर असं इथं पाहायला भेटत आहे. जुन्नर शहरात आल्यानंतर न चुकता करण्याजोगी ही वास्तू आहे. वाड्याची पाठीमागच्या बाजूने ही वास्तू आपल्याला पाहायला भेटत आहे. सुंदर आणि भव्य दिव्य असणारी ही वास्तू आहे. आपण पाठीमागच्या बाजूला एक तलाव आहे आणि सुंदर अशी वास्तू घरांसाठी परंतु तेवढे भव्य दिव्य आहे. या ठिकाणी कसं तुम्हाला पाहायला पडत आहे. सर्वात महत्त्वाची वास्तू पाहू शकतो. वा 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 जातं ना. या वाड्यातील सुंदर आणि ऐतिहासिक वास्तूमधील ही एक वास्तू आपणाला अशी पाहायला भेटत आहे. सर्व बाजूनी याला असं केलेलं पाहायला भेटत. सुंदर जात आहे पाणी साठवण्यासाठी. त्या दगडी डोणी आहेत सगळ्या. उखळ आणि त्याचं मग दगडी डोणी तेलाचं गाणं आहे काय? अच्छा अच्छा. हो 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 माहिती आहे. या ठिकाणी ही अशी वस्तू. हापूस बागमध्ये आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे हे झाड पाहू शकतोय. या झाडाच्या झाडामध्ये दुसरं झाड आलेलं आहे पाहू शकतोय. आणि पूर्ण झाड असं वरपर्यंत गेलेलं आहे. हिरवं आहे, पूर्ण हिरवं आहे पाहू शकतोय. या ठिकाणी हापसीमल पाहण्यास जाण्याच्या अगोदर या ठिकाणी एक तोफ आहे. या ठिकाणी हे घर आहे. इथं तिकीट काढून आपणाला जावं लागतंय. वाशी इथं सर्व इत्थंभूत माहिती देण्यात आली आहे. वाशी अवशेष ठिकठिकाणी पाहायला भेटतात.